नमस्कार मंडळी, मी आकांक्षा तुमचं स्वागत करते तुमच्या लाडक्या मराठमोळ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी सिल्वर स्क्रीन, जिथे तुम्हाला सर्व हॉलिवूड मूवीज ऐकायला व बघायला मिळतील, ते पण तुमच्या आवडत्या मराठी भाषेत. आज जी मूवी मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे ती एक मिस्ट्री थ्रिलर मूवी आहे, जिचं नाव आहे अबोव सस्पेशन, जी सन 1995 मध्ये आली होती. आणि रेटिंगची गोष्ट कराल तर या मूवीला मिक्स रिस्पॉन्स मिळालेला होता, पण ऑडियन्सनी या मूवीला भरपूर पसंत केले होते आणि मला सुद्धा ही मूवी पुष्कळ आवडली आहे. तर जास्त वेळ न गमावता सरळ वळूया मूवीकडे. चित्रपटाच्या सुरुवातीला आपल्याला एक क्राईम सीन दाखवले जाते. काही पोलीस ऑफिसरला गोळ्या घालून 3 लोक पळून गेले होते. तिथे आपल्या मूवीचा मुख्य कॅरेक्टर डेम्झी येतो. डेम्झी एक पोलीस डिटेक्टिव्ह आहे. हे केस ॲलन नावाच्या ऑफिसरचे होते. ॲलनला डेम्झी अजिबात आवडत नाही. डेम्झी क्राईम सीनचा तपशील घेत होता. मग त्याचे सिनियर ॲलनला बोलवतात आणि त्याला केस डेम्झीकडे सोपवण्यास सांगतात. डेम्झी ॲलनलाच हे केस हाताळण्यास सांगत होता, पण त्याचा सिनियर रेडी नाही होत आणि त्यालाच ही केस सांभाळण्यास सांगतो. ॲलनला हे सर्व आवडत नाही, कारण तो या केसवर काम करत होता. मग डेम्झी एका पोलीस अधिकाऱ्याच्या मृतदेहाजवळ जातो. त्याचा पोलीस बॅच गायब होता. त्याचा साथीदार सांगतो क्रिमिनल तो बॅच ट्रॉफी सारखा समजून सोबत घेऊन गेला. आता डेम्झी अंदाज लावतो की त्याचा बॅच काढताना त्या क्रिमिनलनी हात जमिनीवर ठेवला असावा. डेम्झी म्हणतो इथे बोटांचे ठसे नक्कीच असतील, पण ॲलनला असं नाही वाटत, कारण जमिनीवर सिमेंटचा रस्ता बनलेला आहे. पण डेम्झी म्हणतो पोर्टेबल लेझर स्कॅनर वरून फिंगरप्रिंट सापडतील, पण ॲलनला हे सगळं मूर्खपणा वाटतो. ॲलन तिथून निघून जात होता, कारण आता ही केस त्याची नाही. डेम्झी त्याला थांबवतो आणि म्हणतो ते दोघे या केसवर एकत्र काम करू शकतात, पण ॲलन नाही मानत, कारण त्याला डेम्झी आवडत नव्हता. इतकंच नव्हे तर त्याला त्याचा हेवाही वाटत होता. आता डेम्झी त्याच्या भावाला निकला कॉल लावतो. निक देखील पोलीस अधिकारी आहे, पण निक यावेळी एका मुलीसोबत प्रणय क्रीडा करत होता. तो डेम्झीच्या मेसेजला इग्नोर करतो. डेम्झी सकाळी निकच्या घरी येतो. डेम्झी त्याच्या लहान भावाला निकला त्याच्या मुलाप्रमाणे वागवतो. रात्री डेम्झीने त्याला मेसेज पाठवला होता, पण निक म्हणतो की तो एका मुलीसोबत होता जी खूप सुंदर होती. तो डेम्झीसाठी नाश्ता बनवत होता, पण त्याला घरी जाऊन झोपायचे आहे. झोपण्यापूर्वी निक त्याला लहान भावाप्रमाणे $20 मागतो. आता डेम्झी त्याच्या घरी येतो. त्याचा मुलगा डेमन हॉल मध्ये बसला होता. डेमनला बेसबॉल खूप आवडतो, पण त्याला बेसबॉल नीट खेळता येत नव्हते. डेम्झी त्याला समजावून सांगतो त्याला त्याचं कॉन्सन्ट्रेट फक्त बॉलवर करावे लागेल. आता तो झोपायला जातो आणि इथे आपल्याला कळते की त्याची वाईफ गेल तीच मुलगी आहे जी काल रात्री त्याच्या लहान भावासोबत प्रणय क्रीडा करत होती. म्हणजे त्याची बायको आणि त्याच्या लहान भावामध्ये अफेअर चालू आहे. दुसरीकडे ॲलन एका बार मध्ये येतो. तिथे त्याचा पार्टनर एका ऑफिसर सोबत बसला होता. ॲलन डेम्झी पासून वैतागला आहे, पण तिथे बसलेला माणूस सांगतो डेम्झी अगदी बरोबर होता. रोडावर त्यांचे फिंगरप्रिंट मिळाले आहेत. तो माणूस डेम्झीचं खूप कौतुक करत होता, जसं काय डेम्झी यासाठीच बनलेला आहे. पण ॲलनला डेम्झीची स्तुती आवडत नाही. त्याला वाटते डेम्झी पूर्वी नेव्ही मध्ये होता, मग पायलट झाला, त्यानंतर तो पोलीस मध्ये आला, त्यामुळे त्याला या सर्व टेक्निकल गोष्टीची माहिती आधीच आहे. पण एका गोष्ट तिघांचे एकमत झाले आहे की त्याचा भाऊ निक हा एक लबाड आणि बिनाकामाचा माणूस आहे. तो आतापर्यंत फक्त डेम्झीमुळेच वाचला आहे, नाहीतर कमिशनरनी त्याला खूप आधी कामावरून काढून टाकले असते. दुसरीकडे डेम्झीने आज फिरायला जाण्याची काही प्लॅनिंग बनवलेली होती, पण गेलने त्याला अतिशय उद्धट उत्तर दिले. डेमनला देखील त्याच्या आईचे हे वागणे आवडत नाही, परंतु डेम्झी त्याला समजावून सांगतो त्याची आई अशीच आहे. आता वडील आणि मुलगा दोघेही बेसबॉल ग्राउंड मध्ये प्रॅक्टिस करत होते. डेम्झी आपल्या मुलाला बेसबॉल खेळण्याचे काही लेसन देत होता. गेल ही तिथेच बसली होती. तिला तिच्या मुलासोबत आणि हस्बंड सोबत वेळ घालण्याचा कंटाळा येत होता. काही वेळाने तिघेही घरी परतले. डेमन गेलला काहीतरी दाखवण्यासाठी बाहेर अंगणात ओढत होता. गेलला या सगळ्यात इंटरेस्ट नाही आहे, पण गेलसाठी एक सरप्राईज पार्टी आयोजित करण्यात आली. आज गेलचा वाढदिवस आहे. पार्टीत गेलची आई आली होती. ती पार्टी डेम्झेनेच आयोजित केली होती. एवढेच नाही तर डेम्झेने गेलला एक लाल रंगाची कार ही भेट दिली. कार पाहून गेल खूप खुश झाली. निकही तिथे आला. गेल कार बघायला जाते. गेलची आई त्यांचा फोटो घेत होती. मग निक तिथे येतो. गेल आणि निक डेम्झेला किस करतात आणि गेलची आई त्यांचा फोटो घेते. आता संध्याकाळी गेलची आई तिला सांगते डेम्झे मागच्या एका महिन्यापासून ही पार्टी प्लॅन करत होता. गेल म्हणते डेम्झे जे काही करतो ते सर्व परफेक्टच असतं. तिला बघून समजते ती तिच्या जीवनात खूप बोर झाली आहे. डेम्झे समोर काही लोकांशी बोलत होता. त्यांच्यामध्ये आयरिस नावाची एक नेबर ही होती. काही वेळाने डेम्झेला फोन आला. खरं तर काल एका पोलिसाची हत्या करणाऱ्या शूटरची माहिती पोलिसांना मिळाली आहे. डेम्झेचा पार्टनर निकला आवाज देतो, पण निक आणि गेल कुठल्या तरी एका कोपऱ्यामध्ये आहेत. डेम्झेने त्याच्या सासू जवळ निक साठी एक नोट सोडली. आता डेम्झी आणि त्याचा साथीदार त्या हॉटेलमध्ये पोहोचतात जिथे क्रिमिनल लपले होते. डेम्झेने त्याचे बुलेट प्रूफ जॅकेट घातले होते. मग त्याला दिसले की स्वॅट टीम देखील तिथे पोहोचली आहे. त्यांना ॲलनने बोलावले होते, पण डेम्झीला ते आवडत नाही, कारण त्या हॉटेलमध्ये बरेच सिव्हिलियन लोक आहेत आणि हे त्यांना सांभाळावं लागेल. तेव्हाच त्याचा साथीदार सांगतो हॉटेलच्या त्या मजल्यावर क्रिमिनल्सच्या खोलीच्या शेजारी एक म्हातारी स्त्री थांबली आहे. म्हणून डेम्झे एका पोलीस ऑफिसरला त्या बाईकडे पिझ्झा डिलिव्हरी बॉय म्हणून पाठवतो आणि दार उघडताच तो अधिकारी तिला शांत राहायला सांगतो. दुसऱ्या बाजूला सगळ्या पोलिसांनी त्या बिल्डिंगला घेरले होते. डेम्झे आणि
इतर पोलीस सुद्धा शांतपणे वर येतात. त्यांनी कॉरिडॉरला कव्हर करून घेतले. तितक्यातच निक ही तिथे येतो. डेमजे इशारा करून विचारतो की त्याने बुलेट प्रूफ वेस्ट घातली आहे की नाही. निकने त्याला दाखवले, त्याने ते घातले आहे. तो आत जायच्या तयारीत होता, पण तेवढ्यात निकचा मोबाईल वाजला. त्यामुळे क्रिमिनल आत सावध झाले. आता त्यांना ताबडतोब आत जावे लागते. आत जाता त्यांच्यावर गोळीबार सुरू होतो. एका अधिकाऱ्याला गोळी लागली होती. तेव्हाच ॲलन आणि डेमजेनी त्याला गोळ्या घातल्या. तो बुलेट प्रूफ वेस्ट असल्यामुळे अधिकारी वाचतो. त्यामुळेच एक एक करून ते 4 गुन्हेगारांना पकडतात. पण आता अजून एक उरला होता. त्यांना बातमी मिळाली होती इथे 5 लोक आहेत. सगळे 5व्या माणसाला शोधत आहेत. निक एका अल्मिराकडे जातो आणि बघतो त्याला तिथे कोणीच दिसत नाही. मग डेमजे आला आणि तिकडे पाहतो तेथे बरेच कपडे पडले होते. डेमजेला तिथे काहीतरी गडबड आढळली, पण तो काही करण्याआधीच 5वा माणूस बाहेर आला आणि डेमजेला शूट करतो. त्याला बुलेट प्रूफ वेस्टच्या खाली गोळी लागली होती. त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये आणले जाते. त्याची बराच वेळपर्यंत सर्जरी चालू राहते. नंतर डॉक्टरांकडून ऐकायला येते की डेमजेच्या पाठीचा कणा पूर्णपणे खराब झालेला नाही, परंतु आता तो कमरेपासून खाली पॅरालाइज झाला आहे आणि तो कधी बरा होईल कोणी सांगू शकत नाही. आता दुसऱ्या दिवशी त्याचा सिनियर आणि कमिशनर डेमजेचं बयान घेण्यासाठी आले. डेमजे हा संपूर्ण शहरातील सर्वोत्तम डिटेक्टिव्ह होता. कमिशनर विचारतात, छापेमारीच्या वेळी कोणाचा फोन वाजला? इथे डेमजे खोटं बोलतो की त्याचाच फोन वाजला होता. त्याच्या जोडीदाराला माहित आहे डेमजे आपल्या भावाला खोटं बोलून वाचवत आहे, पण तो काहीच बोलत नाही. नंतर निक डेमजेला भेटायला येतो. हॉस्पिटलमध्ये येताच तो एका नर्सवर लाईन मारायला लागतो. मग तो जातो आणि डेमजेला भेटतो. काही बोलल्यानंतर तो त्याला वाचवल्याबद्दल डेमजेला थँक्यू म्हणतो, कारण त्याने जर सांगितले असते की तिथे निकचा फोन वाजला होता तर त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले असते. पण डेमजे म्हणतो तो त्याचा भाऊ आहे. त्याच्या जागी निक असता तर त्यानेही असेच केले असते. इथे असं वाटतं निकला त्याची चूक लक्षात आली. आता स्टोरी 6 महिने पुढे वाढते. डेमजे अजूनही हॉस्पिटलमध्ये होता आणि बरे होण्याचा प्रयत्न करत होता. गेल घरी येते आणि निकला कॉल करते, कारण डेमन घरी नाही आणि तिला सकाळपासून हॉस्पिटलमध्ये जाऊन कंटाळा आला आहे. या बाजूला डेमजे बरे व्हावे म्हणून एक्सरसाइज करत होता, तर दुसरीकडे त्याचा भाऊ आणि बायको मजा करत होते. आता काही दिवसांनी डेमजे घरी येतो. तो अजून व्यायाम करत होता. आता तो रात्रभर दारू प्यायला लागला. गेल त्याला आवाज देते, पण तो काही रिस्पॉन्स देत नाही. एके दिवशी डेमन त्याच्या एका शाळेतल्या मित्रासोबत घरी आला. गेल घरी नाही होती. डेमजे तिला आवाज देतो. डेमन बघायला जातो. डेमजे बाथरूम मध्ये पडून आहे. डेमन त्याला मदत करतो. रात्री गेल त्याला सिड्यूस करायला येते, पण डेमजे नकार देतो, कारण आता तो काहीच करू शकत नाही. काही दिवसांनी डेमजेला पोलीस खात्यात शौर्याचे पदक दिले जाते, जिथे बसलेले सर्व लोक आनंदी आहेत. पण ॲलन काही विशेषतः आनंदी नाही वाटत. पण सर्वात दुखी डेमजे स्वतः होता, कारण पोलिसाची नोकरी हे त्याचे जीवन होते. ॲलन त्याला पार्टीमध्ये भेटतो. आधी तो डेमजेला टोमणं मारतो की आता तो नॉवेल किंवा पोलीस स्टोरी लिहू शकतो. मग म्हणतो तो लक्ष ठेवेल त्याच्या भाऊ निक कडे. गेल रात्री पाहते एक्सरसाइजचे टूल स्विमिंग पूल मध्ये पडून आहेत आणि डेमजे आत बसून दारू पीत आहे. तो खूप उदास झाला होता. त्याला वाटू लागले होते तो गेल आणि त्याच्या मुलासाठी ओझे बनले आहे. गेल त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती. डेमजे म्हणतो त्याला डेमनला समर कॅम्पला पाठवायचे आहे. त्याला असं वाटतं त्याच्या मुलाने त्याच्या वडिलाला असे नको बघायला, म्हणूनच कॅम्पला जाण्यासाठी गेल डेमनशी बोलेल. आणि इतके मद्यपान केल्यानंतरही डेमजेने कधीही त्याच्या मुलावर किंवा त्याच्या पत्नीवर ओरडले नाही. त्याने फक्त स्वतःला दोष दिला. दुसऱ्या दिवशी गेल निकला एका रेस्टॉरंट मध्ये भेटते. ती निकला सांगत होती डेमजे रोज नशेत असतो. निक तिला समजावत होता डेमजे खूप कठीण वेळातून जात आहे, पण गेलला तिच्या आनंदाची काळजी होती. ते म्हणते तिला आयुष्यभर डेमजेची व्हीलचेअरला धक्का लावायचा नाही आहे. तेव्हाच वेट्रेस तिची ऑर्डर घेऊन येते. दुसऱ्या दिवशी डेमन कॅम्पला जात होता. गेल काही सामान घेण्यासाठी आत जाते. तेव्हा माहिती पडतं की डेमनला कॅम्पला जायचे नाही. तो डेमजेच्या सांगण्यावरून कॅम्पला जात आहे. आता गेल डेमनला कॅम्पला घेऊन जाते. ती उद्या परत येईल. आता त्याच रात्री डेमजेची शेजारीन आयरिस पाहते. डेमजेच्या हातात बंदूक आहे. तो खूप उदास दिसत होता आणि तो स्वतःला गोळी घालणार होता. हे पाहून आयरिस लगेच त्याच्या घरी गेली. डेमजे रडत होता. कोणताही बहाणा करून आयरिस रात्रभर तिथेच थांबली होती. दुसऱ्या दिवशी गेल तिच्या ऑफिस मध्ये होती. आयरिस तिला भेटायला आली आणि तिला काल रात्रीची संपूर्ण गोष्ट सांगते. गेल निकला याबद्दल सांगते. आयरिस रात्रभर डेमजे सोबत राहिली. निकला थोडी काळजी वाटते. तो डेमजेची मदत करायला सांगतो, पण गेलला असे वाटत नाही. ती थेट सांगत नाही, पण तिच्या मते हे डेमजेचं आयुष्य आहे. तो स्वतः बरोबर त्याला पाहिजे ते करू शकतो. याचा अर्थ एक लॉयल नवरा तिच्या आनंदासाठी मरण पावला तरी गेलची मजा थांबू नये. गेल ही अशा मुलींपैकी एक आहे ज्यांना निष्ठावंत आणि साधे मुले कंटाळवाणे वाटतात आणि सो कॉल्ड बॅड बॉयज इंटरेस्टिंग वाटतात. असो, पण गेल कडून हे ऐकून निकला थोडा धक्का बसला. मग गेल विषय बदलते. आता रात्री जेव्हा गेल घरी परत येते, निक आधीच तिथे बसला होता. खरं तर त्याला डेमजेनेच बोलावलं होतं. त्याला त्या दोघांशी बोलायचं होतं. डेमजे सांगतो काल रात्री त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हे ऐकून दोघांनीही शॉक होण्याचं ढोंग केलं. तो म्हणतो फक्त डेमनमुळे तो थांबला, की तो आपल्या मुलासाठी काय सोडणार आहे. त्याला डेमनसाठी एक आदर्श व्हायचे होते, पण जर त्याने आत्महत्या केली म्हणून डेमन त्याला भित्रा मानेल.
निक म्हणतो ते काउन्सिलिंग घेतील, पण डेमजे हे मान्य नाही करत. त्याचे विचार अगदी स्पष्ट आहेत. त्याला मरायचे आहे. त्याला असं अर्ध माणूस बनून जगणे आवडत नाही आणि डेमन आणि गेलवर ओझे नाही व्हायचे. गेल असं ढोंग करत होती जणू तिला हे सर्व ऐकायचे नाही. डेमजे म्हणतो त्याला मरण्यासाठी दोघांची गरज आहे. खरं तर त्याने $10 लाख इन्शुरन्स पॉलिसी घेतली होती. जर त्याचा अपघातात मृत्यू झाला तर त्यांच्या नॉमिनीला म्हणजे डेमन आणि गेलला दुप्पट रक्कम मिळेल, पण जर त्याने आत्महत्या केली तर ते विमा मिळणार नाही. हे सर्व ऐकून निक खुश झाला नाही, पण डेमजे म्हणतो त्याला त्याच्या मुलाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी त्यांची मदत हवी आहे. तो म्हणतो त्याने एक प्लॅन बनवला आहे. त्याला कोणताही धोका किंवा अडचण येणार नाही. तो त्यांना विचार करून सांगण्यास सांगतो. त्याच रात्री निक रात्रभर पीत राहतो. मग गेल बेडवर डेमजेला सांगते तिला त्याची परिस्थिती समजते म्हणून ती तयार आहे. सेल्फिश बाई. दुसऱ्या दिवशी तिघेही थिएटरच्या मागे जातात. डेमजे त्यांना सांगतो त्यांना एक रेंटल गाडी घ्यावी लागेल आणि तिची नंबर प्लेट बदलावी लागेल आणि ती या थिएटरच्या मागे ठेवावी लागेल. इथून थिएटर थोड्याच अंतरावर आहे. डेमजे निघताना सांगतो त्यांना शोच्या मध्येच उठून निघून जावे लागते. ॲलनने त्यांना एकत्र पाहिलं होतं, पण सध्या तो याकडे फारसं लक्ष देत नाही. मग तो सांगतो घरी आल्यावर त्यांना काच फोडून दरवाजा उघडावा लागेल. त्यांना काचेला टेप लावून तो फोडावा लागेल जेणेकरून जास्त आवाज नाही होणार. तसेच त्याच वेळी बागेतील गवत ओले असेल. त्यांनी आत येऊन सर्वत्र त्यांच्या पावलांचे ठसे सोडावेत आणि इथले सामान पिशव्यांमध्ये ठेवावेत जेणेकरून चोरांनी घरात प्रवेश केल्यासारखं होईल आणि रेकॉर्डनुसार दोन्ही त्यावेळी ते थिएटर मध्ये असतील. आता आवाज ऐकून डेमजे बाहेर येईल. मग निकला त्याच्या डोक्यात शूट करायचे आहे. त्यांच्या ड्रॉवर मध्ये अगोदरच बंदुका असतील. गेल त्याच्या हृदयात दोनदा त्या बंदुकीने गोळी मारेल. मग त्यांना त्याची व्हीलचेअर पाडून टाकावी लागेल. मग ते थिएटर मधून घरी परत येतील. मग त्यांना त्याची बॉडी मिळेल आणि ते पोलिसांना बोलावतील. डेमजेचा प्लॅन पूर्णपणे फुल प्रूफ होता. हे ऐकून निकला खूप वाईट वाटलं, पण गेल उदास असण्याचं नाटक करत होती. आता तिघेही बाहेर आले. आयरिस तिच्या अंगणात काही काम करत होती. डेमजे निकला सांगतो त्यांना बंदुकीत सायलेन्सर वापरावा लागेल जेणेकरून शेजाऱ्यांना काही ऐकू जाऊ नये. त्यांना सर्व काही प्रोफेशनल सारखं करावं लागेल. त्यांना इल्लीगल बंदूक वापरावी लागेल जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. गेल म्हणते पण त्यांना ते चित्रपट पाहावा लागेल कारण जर त्यांची चौकशी करण्यात आली तर त्यांना चित्रपटाची संपूर्ण स्टोरी माहिती असायला हवी. डेमजे म्हणतो त्यांना तो चित्रपट पाहावा लागेल. त्यांना त्या फिल्मची सीडी रेंटनी घ्यावी लागेल. गेल म्हणते पोलिसांना कळले तर त्यांनी त्या चित्रपटाची सीडी रेंटनी घेतली आहे जी ते थिएटर मध्ये पाहायला गेले होते, त्यामुळे कदाचित ते अडकू शकतात. मग डेमजे म्हणतो तो याबद्दल काही करेल. डेमजे म्हणतो ते 2 आठवड्यानंतर हे करतील, पण जर प्लॅन नुसार काहीही झालं नाही तर ते प्लॅन रद्द करतील. आता प्लॅन नुसार गेल डेमजेच्या पार्टनरला कॉल करते आणि त्याला सांगते आज 2 माणसं त्यांच्या मागे येत होते आणि ते दोघे मेक्सिकन दिसत होते. आता काही दिवसांनी निक आणि गेल मेक्सिकोला जातात. मेक्सिकोला पोहोचल्यानंतर गेल बाजारातून कपडे आणि शूज खरेदी करते आणि निक तिथल्या एका दुकानात जातो आणि त्या माणसाला कोड वर्ड बोलतो. मग तो माणूस त्याला त्याच्या बेसमेंट मध्ये घेऊन जातो. खरं तर हा माणूस इल्लीगल गन्स विक्रेता आहे. तो नकली लायसन्स साठी निकचा फोटो घेतो आणि त्याला बंदूक तपासायला सांगतो. निक बंदूक चालवतो आणि पाहतो बंदूक ठीक होती. आता तो माणूस बंदुकीसाठी $300 मागतो. मग निक म्हणतो डेमजेनी त्याला तर $200 सांगितले होते. तो माणूस विचारतो कोण? मग निक मुद्दा बदलतो आणि म्हणतो त्याच्या मित्राने सांगितले त्याला $200. आता दोघांमध्ये $1000 वरून वाद झाला. तो माणूस चाकू काढतो ज्यामुळे दोघांमध्ये हातापाई सुरू होते. निक त्या माणसाच्या अंगावर अलमारी पाडतो ज्यामुळे तो बेशुद्ध होतो आणि निक बंदूक घेऊन पळून जातो. आता दोघे पण मेक्सिकोतून निघून जात होते. गेल बॉर्डरवर पाहते निकच्या शर्टवर रक्त लागले आहे. ते पर्सनी रक्त झाकून घेतात. बॉर्डरवरील अधिकारी कागदपत्र पाहून आणि थोडी चौकशी करून त्यांना जाऊ देतो. आता अमेरिकेत येऊन निक गेलला सांगतो कदाचित त्याने त्या आर्म डीलर्सला मारून टाकले. तो म्हणतो त्यांना प्लॅन अबॉर्ट करावा लागेल कारण डेमजे म्हणाला होता जर काही चूक झाली तर त्यांना प्लॅन अबॉर्ट करावा लागेल. पण गेल नाही मानत कारण त्यांनी सर्व काही घेतले आहे आणि तो माणूस देखील मेला आहे आणि ते डेमजेला हे सांगणार नाहीत. निक प्लॅन अबॉर्ट करण्याबद्दल बोलत होता परंतु गेल ओरडते आणि त्याला गप्प करते कारण तिला $2 मिलियन सोबत फ्रीडम ही मिळणार होती. आता 15 जुलै येतो. आज त्यांना त्यांचा प्लॅन अंमलात आणायचा आहे. दुसरीकडे निक त्याचे काही सामान घेण्यासाठी डेमजेच्या ऑफिस मध्ये जातो. तेव्हाच त्याला तिथे ॲलन भेटतो. त्याला आज रात्री एका केसवर त्याच्या सोबत घेऊन जायचे होते. आधी निक त्याच्या सोबत जायला तयार होतो पण लगेच नकार देतो कारण त्याला आज सिनेमा बघायला जायचे आहे. ॲलनला आज निकचं वागणं थोडं विचित्र वाटत होते. तोच डेमजे डेमनला कॉल करतो. तो कॅम्प मध्ये होता. काही बोलल्यानंतर डेमजे म्हणतो तो त्याला खूप प्रेम करतो कारण तो त्याच्याशी शेवटचं बोलत होता. या बाजूला निक गाडी रेंटनी घ्यायला जातो. निक त्याचं कॅशने पेमेंट करतो पण रिसेप्शनिस्ट त्याच्या ड्रायव्हिंग लायसन्सची कॉपी घेते. हे पाहून निक थोडा घाबरून जातो पण कार परत केल्यावर ती त्याच्या लायसन्सची कॉपी परत करेल. आता रात्री सर्व काही तयार झाले होते. त्याने दोघांना पुन्हा प्लॅनची आठवण करून दिली कारण जर ते पकडले गेले तर त्यांना फाशीची शिक्षा होईल आणि त्यांचा मुलगा डेमनला अनाथ आश्रम
पाठवले जाईल. आता त्यांना योजना सुरू करायची होती. ते जाण्याआधी डेम्झी निकला विचारतो त्याला त्याच्याबद्दल काय वाटतं, त्याला त्याचा हेवा वाटतो का. आधी निक म्हणतो तो खूप छान माणूस आहे. नंतर म्हणतो हो त्याला थोडा हेवा वाटतो त्याच्या घर आणि करिअरवरून, कारण दोघे समान रक्कम कमवतात. परंतु डेम्झीकडे ते सर्व आहे, जेव्हा की त्याने सर्व काही स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त केले. जेव्हा की डेम्झे पोलीस बनून 3 वर्षाच्या आतच तो एक डिटेक्टिव्ह झाला आणि त्याला 6 वर्ष झाली तो जिथे होता तिथेच आहे, कारण त्याची वागणूक वाईट आहे. तरीही गेलला निक सारखा लुजर पसंत आहे. असो, निक डेम्झीला विचारतो आहे की काय तो मृत्यूला घाबरतो, पण डेम्झी म्हणतो तो अशा जगण्याला जास्त घाबरतो. निक वचन देतो तो गेल आणि त्याचा मुलगा डेमनची काळजी घेईल. डेम्झेला पण त्याच्यावर विश्वास आहे. आता निक आणि गेल थिएटर मध्ये पोहोचतात आणि पार्किंग मध्ये त्यांची कार पार्क करतात. पॉपकॉर्न घेत असताना निक कामगाराशी वाद घालू लागला. मॅनेजरही तिथे येतो. निक हे सर्व स्वतःहून करत होता, लोकांच्या लक्षात यावे की त्यावेळी ते दोघेही चित्रपट पाहत होते. आता चित्रपट सुरू झाल्यानंतर काही वेळाने दोघेही मागच्या वाटेने बाहेर पडतात. त्यांची रेंटल गाडी थिएटरच्या काही अंतरावर ठेवली होती. दोघांनी डिक्की मध्ये ठेवलेले कपडे बदलले, मग ग्लोव्स घातले. मग ग्लोव्स घालून त्या गाडीची नंबर प्लेट बदलली. डेम्झे घरी त्याची वाट पाहत होता. वेळ होताच तो बेडरूम मध्ये जातो. आता दोघेही घरापासून काही अंतरावर गाडी थांबवतात. मग वेळ झाल्यावर गेल सिगरेटचे काही फिल्टर बाहेर टाकते. तीच सिगरेट होती जी त्यांनी मेक्सिको मधून आणली होती. आता दोघेही घराच्या दिशेने आले. बाग ओली होती. दोघे चिखलात पाय टाकत घराच्या दिशेने येतात. डेम्झे त्यांची वाट पाहत होता. आता दोघेही प्लॅन नुसार टेप लावून काच फोडून आत येतात. आता प्लॅन नुसार दोघांनी घरातील वस्तू पिशव्यांमध्ये ठेवल्या, म्हणजे घरात चोर घुसल्यासारखे वाटेल. तेवढ्यात डेम्झे तिथे आला. त्याने काही अडचण तर नाही आली ना असे विचारले. त्यांना सध्यापर्यंत काही अडचण नाही आली. डेम्झे म्हणतो आता वेळ आली आहे. गेल त्याला किस करते व बाजूला जाते आणि निक डेम्झेला शूट करणार होता. तो डेम्झेवर बंदूक ठेवतो. डेम्झे सुद्धा मरायला तयार होता, पण निक आपल्या भावाला नाही मारू शकला आणि तो सोफ्यावर बंदूक फेकतो. पण गेल अजिबात मागे पुढे पाहत नाही आणि डेम्झेला गोळी मारते. पण सरप्राईज सरप्राईज, आश्चर्य म्हणजे तिच्या बंदुकीत एकही गोळी नव्हती. हे पाहून गेलला खूप आश्चर्य वाटते. मग बंदुकीच्या गोळीच्या आवाजाने शेजारी राहणाऱ्या आयरिसला जाग येते आणि इथे आपल्याला कळते की डेम्झेने गेलला गोळी मारली. निकला काहीच समजत नाही आणि इथे चित्रपटाचा सर्वात मोठा सस्पेन्स रिव्हील होतो. खरं तर डेम्झेला आधीच माहिती होते गेल आणि निकचे अफेअर आहे. निक ते स्वीकारण्यास नकार देत होता, परंतु डेम्झेच्या जवळ त्यांच्या घरचे फोन बिल होते. डेम्झेला त्या दोघांबद्दल चित्रपटाच्या सुरुवातीलाच माहिती झालं होतं, जेव्हा त्या ऑफिसरचा खून झाला होता. त्याला हेही माहिती होतं जेव्हा त्याने निकला फोन केला होता तेव्हा तो गेल सोबत प्रणय क्रीडा करत होता. आता निक त्याची माफी मागू लागला. तो म्हणतो गेलच त्याच्याकडे आली होती, त्याला सर्व काही संपवायचे होते, पण गेल तयार नव्हती. डेम्झे म्हणतो की त्याने नेहमी निकला आपल्या मुलासारखं मानलं. त्याने कितीही चुका केल्या त्याला काही फरक नाही पडला, कारण तो त्याच्यावर प्रेम करतो. त्याने त्याच्यासाठी सर्व काही केले, परंतु निकने त्याच्या पाठीमागे त्याचा विश्वासघात केला, ज्याला तो माफ करू शकत नाही. आता या चित्रपटाचा आणखी एक सस्पेन्स रिव्हील होतो. डेम्झे त्याच्या पायावर उभा आहे. हे पाहून निकला धक्काच बसला. त्याला समजले डेम्झेने त्याच्या आत्महत्येची योजना नाही आखली. खरं तर त्या दोघांना मारण्याचा प्लॅन बनवला होता आणि ते सहजपणे त्याच्या जाळ्यात फसले. निक सोफ्यावर ठेवलेली बंदूक उचलण्याचा विचार करतो, पण डेम्झे उभा राहतो आणि त्याला गोळी मारतो. आता डेम्झे ग्लोव्स घालून गेलच्या बंदुकीत एक लोडेड मॅगझिन घालतो आणि त्याच्या व्हीलचेअरच्या बाजूला गोळी मारतो. आधी गेलने त्याच्यावर गोळीबार केला असे दाखवण्यासाठी आणि त्या दोघांपासून स्वतःला वाचवण्यासाठी त्याने सेल्फ डिफेन्स मध्ये दोघांनाही ठार मारले. आता हा सीन येथेच कट होतो. काही वेळाने पोलिसही आले. ॲलन ही तिथेच होता. डेम्झेचा पार्टनर त्याला भेटायला येतो. आयरिस ही तिथेच होती. डेम्झे त्याला सांगतो दोघांनीही त्याला मारण्याचा प्रयत्न केला. आता डेम्झी 1-2 दिवस फिजिएट्रिस्ट हॉस्पिटल मध्ये राहतो. रिकी त्याला सांगतो की एक शटर नावाचा अधिकारी त्याच्या केसचा तपास करत आहे. हे एक ओपन अँड शट केस आहे. मग तो सांगतो चौकशीत त्याला कळले की गेल आणि निकचे अफेअर होते. हे ऐकून डेम्झे दुखी झाल्याचे नाटक करतो. दुसऱ्या दिवशी घरी अंत्यसंस्कार म्हणजे फ्युनरल होते. आयरिस घरातील सर्व काम पाहत होती. गेलची आई सुद्धा तिथे हजर होती. ती फक्त डेम्झेला सपोर्ट करत होती. मग डेमन देखील कॅम्प मधून परत येतो. त्याला काहीच समजत नव्हते. तो त्याच्या आई बाबांबद्दल विचारतो. मग आयरिस त्याला डेम्झेकडे घेऊन येते. मग वडील आणि मुलाला एकटे सोडून खोलीतून निघून जाते. एकदा सर्व अधिकारी निक बद्दल बोलत होते. तो किती नालायक होता. ॲलन पण तिथे होता. मग त्याचा पार्टनर त्याला सांगतो डेम्झेने काही दिवसांपूर्वी स्वतःला शूट करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांच्यासोबत बसलेली एक मुलगी तिला असं वाटत नाही. तिला वाटते की डेम्झे सारखे लोक आत्महत्या करत नाही, ते पुन्हा आपल्या पायावर उभे राहतात. हे ऐकून ॲलनला शंका आली की जर डेम्झेला खरोखर मरायचे होते तर त्याने निक आणि गेलला का मारले. तो पोलीस ठाण्यात ड्रॉइंग बनवून अंदाज लावतो की गेलला जी गोळी लागली होती ती तिच्या हाईटच्या खालून लागली होती, पण निकला जी गोळी लागली
लागली होती ती सरळ होती, जणू कोणीतरी त्याला उभे राहून गोळ्या घातल्या होत्या, ज्यामुळे एलेनचा संशय अजून वाढतो. तो आपल्या सिनियर्सला सांगतो. मग दोघेही जाऊन कमिशनरला भेटतात. हे ऐकून कमिशनरला खूप आश्चर्य वाटले. त्यांच्या म्हणण्यानुसार डेम्झेकडे गेल आणि निकला मारण्याचे कोणतेही कारण नव्हते. ॲलन म्हणतो त्यांच्यात अफेअर होते. कमिशनर म्हणतात पण डेम्झेला हे माहित नव्हते. पण ॲलनचा सिनियर म्हणतो की त्याला अगोदर माहिती असते तर कमिशनरला यात काही दम नाही वाटत. पण तरीही डेम्झेला चौकशीसाठी बोलावले जाते. ॲलन आणि कमिशनरच्या व्यतिरिक्त इतर अधिकारीही होते. आता ॲलनने त्याला विचारले, गेलला बसून गोळी मारण्यात आली होती पण निकला उभं राहून गोळी मारण्यात आली होती. दोघांचेही बुलेटचे अँगल वेगवेगळे होते. डेम्झेला आठवते त्याने निकला उभे राहून गोळी मारली होती. एक ऑफिसर त्याला इथे बोलवल्याबद्दल त्याची माफी मागतो. डेम्झे सांगतो त्याने बेडरूम मधून काहीतरी ऐकलं. तो बाहेर आला तेव्हा निक आणि गेल तिथे होते आणि निकला लागलेल्या बुलेटचा अँगल वेगळा आहे कारण त्याने निकला काहीतरी फेकून मारले होते. निक वाचण्यासाठी खाली वाकला आणि मग त्याने निकवर गोळी मारली. ॲलन म्हणतो त्याने हे आधी का सांगितले नाही. डेम्झे म्हणतो त्याला हे सर्व आता आठवले. ॲलन विचारतो त्याने निकला काय फेकून मारले. डेम्झे म्हणतो प्लाम ट्री आणि स्नो पेपर वेट जे त्याने हवाईवरून विकत घेतले होते. हे जाणून कमिशनर ॲलनवर नाराज होतो आणि बाकीच्या ऑफिसर्सलाही त्यांचे उत्तर मिळाले होते. सध्या ॲलन देखील काहीही प्रश्न करत नाही, परंतु डेम्झे स्वतः अस्वस्थ दिसतो. तो घरी येतो आणि पाहतो तो पेपर वेट शेल्फवर ठेवलेला आहे. हे पाहून डेम्झे थोडा अस्वस्थ होतो. दुसरीकडे ॲलन पोलिसांद्वारे त्या दिवशी घेतलेल्या त्याच्या घरच्या फोटोज पाहत होता. त्यालाही तो पेपर वेट त्या शेल्फवर दिसतो. म्हणजे डेम्झे खोटं बोलत होता, ज्यामुळे ॲलनचा संशय आत्मविश्वासात बदलतो. मग डेम्झे डीलर बनून पब्लिक फोनवरून कोणाला तरी कॉल करतो. आता डेम्झेने पुन्हा कसरत सुरू केली कारण त्याला ते दाखवायचे होते. तो हळूहळू बरा होतोय. दुसरीकडे ॲलनने त्याची चौकशी सुरू केली. तो त्या रेंट कारच्या ऑफिसमध्ये जातो जिथून निकने कार रेंटनी घेतली होती. नंतर त्याची चौकशी करण्यासाठी मेक्सिकोच्या सीमेवर जातो. तोच डेम्झे त्याच्या आयुष्यात समोर वाढत होता. नंतर तो डेमन बरोबर फुटबॉल खेळतो. मग स्वतःसाठी एक कार घेतो ज्याचे सर्व नियंत्रण त्याच्या हातात असते. तोच ॲलन डेम्झेच्या फिजिओथेरपिस्टला भेटतो. जर डेम्झेने आयुष्यात काहीतरी गमावलं होतं तर त्याला काहीतरी मिळालं होतं. खरं तर आयरिस आणि डेमनची खूप चांगली बॉन्डिंग झाली होती. आयरिस त्या दोघांसोबत चांगला वेळ घालवत होती. हे पाहून डेम्झेला खूप आनंद झाला. आता काही दिवसांनी डेम्झे, रिकी आणि त्याचा एक मित्र एका बारमध्ये बसले होते. तो माणूस सांगतो की ॲलन डेम्झेच्या केसची चौकशी करत आहे, तेही कोणत्याही ऑफिशियल परवानगी शिवाय. रिकीला हे सर्व ऐकणे सहन झाले नाही. तो ॲलनला विचारतो की त्याची प्रॉब्लेम काय आहे, परंतु ॲलन त्याला योग्यरित्या उत्तर देत नाही, ज्यामुळे दोघांमध्ये भांडण होते. मग डेम्झे ॲलनला सांगतो जर त्याला काही शंका असेल तर त्याने त्याच्या घरी यावे आणि त्याची तपासणी करून स्वतःचे समाधान करावे. ॲलन त्याच्या घरी येण्यास तयार होतो. आता डेम्झेला धोका जाणवला होता. तो त्याच्या घरी लाई डिटेक्टर मशीनच्या सहाय्याने खोटं बोलण्याचा सराव करतो. सुरुवातीला मशीन त्याचे खोटं पकडते, पण 2-3 प्रयत्न केल्यानंतर डेम्झे मशीनलाही फसवतो. तेच ॲलनचा साथीदार हे सर्व थांबवण्यासाठी त्याला सांगत होता कारण डिपार्टमेंटमध्ये त्याच्या विरोधात गोष्टी होऊ लागल्या आहेत. इथे आपल्याला समजते ॲलन प्रामाणिकपणा किंवा न्याय मिळवण्यासाठी डेम्झेच्या मागे नाही पडला आहे. खरं तर तो डेम्झेशी जळतो कारण डेम्झेचं करिअर खूप चांगलं आहे. त्याच्या बायकोने आणि भावाने त्याला फसवलं. त्याने दोघांचीही हत्या केली आणि सहज पळून गेला आणि लोक त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवत आहेत. पण त्याचा पार्टनर म्हणतो जर डेम्झेने त्याच्या बायको आणि भावाला मारलंही असेल तर ते चुकीचं नाही. जर त्यालाही कळले असते की त्याचा भाऊ आणि त्याची पत्नी त्याला चीट करत आहेत तर कदाचित त्यानेही असेच केले असते. ॲलनला समजते त्याचा जोडीदार देखील डेम्झेचा सपोर्ट मध्ये आहे. आता कमिशनर ही डेम्झेच्या पाठीमागे चौकशीसाठी ॲलनला रागवत होता कारण डेम्झे हा त्यांच्या सर्वकृत अधिकाऱ्यांपैकी एक आहे. ॲलन त्या पेपर वेटचा उल्लेख करतो कारण पेपर वेट फोटोमध्ये तो त्याच जागी दिसत आहे, परंतु कमिशनर काहीही ऐकत नाही. तो ॲलनला हे सर्व थांबवायला सांगतो आणि त्याला दुसरी केस फाईल हाताळण्यास देतो. आता ॲलन डेम्झेच्या घरी येतो. त्याने त्याच्यासाठी गिफ्ट आणले होते, पण डेम्झेला माहित होते त्याला त्याच्याशी अनऑफिशियल चौकशी करायची होती. आता ॲलन त्याच्याशी कन्फर्म करत होता. त्याने निकला पेपर वेट फेकून मारला. तो खाली वाकला आणि त्याने निकला गोळी मारली. डेम्झेही कन्फर्म करतो की असेच घडले होते. मग ॲलन त्याला फोटो दाखवतो जिथे तो पेपर वेट त्याच सेल्फ मध्ये दिसतो आणि आतापर्यंत तो पेपर वेट त्याच सेल्फ मध्ये दिसत होता. डेम्झेने मग जवळच्या ड्रॉवर मधून नेमका तसाच पेपर वेट ॲलन कडे फेकला. म्हणजे त्याच्याकडे 2 एकसारखे पेपर वेट आहेत. डेम्झे म्हणतो जेव्हा तो आणि गेल त्यांच्या हनीमूनला हवाईला गेले होते तेव्हा त्यांनी 2 पेपर वेट घेतले होते आणि हा कोणता क्राईम नाही. ॲलन म्हणतो पण हा दुसरा पेपर वेट फोटो मध्ये कुठेही दिसत का नाही. डेम्झे सांगतो तो त्यावेळी सोफ्याच्या खाली होता आणि त्यांनी सोफ्याचे फोटो काढले नाहीत. आता ॲलन रात्रीच्या वेळी कोणावर तरी नजर ठेवून होता. खरं तर कमिशनरने त्याला निगराणीचं काम दिले. आता त्यालाही वाटू लागले होते की तो विनाकारण डेम्झेच्या मागे लागला होता. सकाळी पोलीस स्टेशन
स्टेशनला येऊन तो त्याच्या जवळचे सर्व पुरावे गोळा करत होता, पण त्या आर्म डीलरने बनवलेला निकचा खोटा लायसन्स पाहून ॲलनला काहीतरी आठवले. तो कोणाला तरी कॉल करतो, त्या डीलरच्या केसचे वर्ष शोधतो, नंतर त्याची केस फाईल तपासतो. फाईल पाहिल्यानंतर त्याला पुन्हा संशय येऊ लागतो. आता रात्रीच्या वेळी तो प्रेसला ही सर्व माहिती लीक करतो. दुसऱ्याच दिवशी वर्तमानपत्रात ही बातमी छापून आली. न्यूजपेपर पाहून कमिशनर चांगले संतापले. ॲलनने हे कृत्य केल्याचे सर्वांना काही माहिती होते, पण ॲलन हे मान्य करत नव्हता. आता डिस्ट्रिक्ट अटॉर्नी आणि मीडियाच्या दबावामध्ये कमिशनरला आपल्या उत्तम अधिकाऱ्याला कोर्टात खेचायचे नव्हते. पण डिस्ट्रिक्ट अटॉर्नी म्हणते जर डेम्जे निर्दोष असेल तर तो वाचून जाईल. ते न्यायालयीन सुनवाई अत्यंत शांतपणे पार पाडतील. ॲलन म्हणतो की तो आणखी पुरावे घेऊन येईल. आता कमिशनरला त्यांचे बोलणे ऐकावेच लागले. त्याने ॲलनला धमकी दिली. त्याने जे करायचे होते ते केले, पण तो खोटा पडला तर तो ॲलनला सोडणार नाही. डेम्जे पण न्यूजपेपर मध्ये पाहतो की त्याच्या केसचा तपास पुन्हा सुरू होणार. काही वेळाने आयरिस पाहते डेम्जेला पोलीस चौकशीसाठी नेत होते. आता काही दिवसांनी कोर्ट ट्रायल सुरू होतो. कोर्टात डेम्जेच्या सासूला बोलवले जाते. डेम्जेला गेलच्या नावावर $1 मिलियन पॉलिसी मिळाली होती, तरीही ती डेम्जेच्या समर्थात बोलत होती. त्यानंतर डेम्जेच्या वकिलाने वेट्रेसला बोलावले, जिने गेल आणि निकचे बोलणे ऐकले होते. तिने कोर्टात साक्ष दिली की तिने गेलचे म्हणणे ऐकले होते की तिला आयुष्यभर डेम्जेची व्हीलचेअर ओढायची नाही. मग आयरिसचं बयान घेतले जाते. तिने डेम्जेला आत्महत्या करण्यापासून थांबवलं होतं, पण अपोजिशन वकील तिला विचारतो कोणीही खिडकी उघडी ठेवून आत्महत्या का करेल. त्याला हे सिद्ध करायचे होते की डेम्जेने हे सर्व योग्य प्लॅनिंग करून केले आहे. कमिशनरचं पण बयान घेतलं जातं, पण अपेक्षेप्रमाणे डेम्जे याचं रेकॉर्ड एकदम क्लीन आणि पॉवरफुल होतं. आता त्या माणसाला बोलावलं जातं ज्याच्या दुकानातून त्या फिल्मची सीडी कोणीतरी घेतली होती, जी बघायला निक आणि गेल गेले होते. तो सांगतो एक 6 फूट गोरा दाढीवाला माणूस सीडी घ्यायला आला होता. तो कोर्टरूम मध्ये कोणालाही ओळखू नाही शकला, पण वकील त्याला डेम्जेचा फोटो दाखवतो, ज्यात त्याच्या फोटोवर दाढी आणि मिशा कम्प्युटरच्या माध्यमातून बनवल्या होत्या. म्हणजे ज्याच्याकडे सीडी घेण्यासाठी डेम्जेनेच वेश धारण केला होता, तेही त्याच्या पायावर चालत. पण डेम्जेच्या वकिलाने त्याला असाच आणखी एक फोटो दाखवला. तो माणूस त्याही फोटोतल्या माणसाला कन्फर्म करतो की हा माणूस सीडी घ्यायला आला होता. तेव्हा डेम्जेची वकील सांगते हा डेम्जेचा फोटो नाही, त्याच्या ऑफिस मध्ये काम करणाऱ्या त्याच्या ज्युनियरचा आहे. म्हणजे या माणसाच्या साक्षीने काही फरक पडत नाही, कारण त्याच्याकडून सीडी घ्यायला आलेल्या 2 माणसांना त्याने कन्फर्म केले आहे. पुढच्या तारखेला अपोजिशनच्या वकिलाने डेम्जेच्या डॉक्टरांशी कन्फर्म केले आहे की कोणता माणूस फिजिकली पॅरालाइज होण्याची ऍक्टिंग करू शकतो किंवा नाही. डॉक्टर कन्फर्म करतो एखादी व्यक्ती पॅरालाइज होण्याची ऍक्टिंग करू शकतो, परंतु डेम्जेची वकील डॉक्टरांना एकच प्रश्न विचारते. काही दिवसांपूर्वी डॉक्टरांनी डेम्जेची तपासणी केली होती, त्यावेळेस डेम्जे काही पॅरालाइज होण्याची ऍक्टिंग करत होता. डॉक्टर प्रॅक्टिकली म्हणतात नाही, पण आता ऑपोजिशन वकील त्या माणसाला कोर्टात बोलावतो ज्याच्याकडून निकने बंदूक विकत घेतली होती आणि तो मेला आहे असे समजून त्याला सोडून दिले होते. पण डेम्जेच्या वकिलाचा यावर आक्षेप होता, कारण त्याला या साक्षीदाराबद्दल आधी सांगितले गेले नव्हते. जज डेम्जेच्या वकिलाची गोष्ट मानतो, पण त्यांना बोलायला ब्रेक देतो. ब्रेक मध्ये डेम्जेच्या वकिलाने त्याला विचारले तो माणूस कोण आहे. मग डेम्जे तिला काहीतरी सांगतो. आता ब्रेक नंतर अपोजिशन वकील त्या माणसापासून कन्फर्म करतो की त्याच्या शॉप मध्ये निक आला होता, पण निकने त्याला येण्यापूर्वी फोन नाही केला. वकिलाने विचारले मग त्याला कोणी फोन केला, तर तो माणूस सांगतो त्याला डेम्जेने कॉल केला होता. आता डेम्जेच्या वकिलाने त्याला क्रॉस क्वेश्चनिंग केला. त्याला कसे कळले की कॉल डेम्जेनेच केला होता. त्याने फोनवर त्याचे नाव सांगितले का. तो माणूस सांगतो नाही, पण निकने त्याला सांगितले होते की त्याला डेम्जेने पाठवले होते. मग त्याला समजले डेम्जेनेच त्याला कॉल केला होता. त्याने डेम्जेचा आवाज ओळखला होता. पण वकील सांगते 1988 मध्ये त्याला डेम्जेनेच अटक केली होती आणि केवळ डेम्जेमुळेच त्याला 3.5 वर्ष तुरुंगवास भोगावा लागला होता. हे सांगताच सगळे हसायला लागले, जज सुद्धा, कारण आता त्याची साक्ष काही उपयोगाची नव्हती. मग वकील ॲलनला बोलावते. डेम्जे आणि ॲलन हे नेहमी स्पर्धक होते, पण ॲलन पेक्षा डेम्जे जास्त पात्र होता. या सगळ्याच्या आधी त्याने डेम्जेवर काही कमेंटही केल्या होत्या. वकील विचारते त्याला डेम्जेच्या केसची चौकशी करण्याचा अधिकार कोणी दिला नाही, तरीही तो त्याच्या केसच्या मागे राहिला. नंतर त्याने त्या मेक्सिकन माणसाला इथे येण्याची व्यवस्था केली होती आणि अमेरिकन नियमानुसार त्याला साक्षीदार होण्यासाठी दररोज $75 मिळतील. परंतु डेम्जेच्या वकिलाने त्याच्यावर आरोप केला त्याने मुद्दाम त्या माणसाला येथे आणले, कारण तो मेक्सिकन असा माणूस आहे, तो पैशासाठी काही करू शकेल, त्याची साक्ष सुद्धा तो विकू शकतो. तिने आरोप केला की ॲलनला मुद्दाम डेम्जेला पर्सनली अडकवायचे आहे. इथे 2 वकिलांमध्ये थोडा वाद झाला. आता पुढच्या तारखेला डेम्जेचं बयान घेतलं असता त्याने स्पष्ट नकार दिला. त्याने मेक्सिकोला कोणालाही कॉल नाही केला आणि नाही प्लॅनिंग केली. तो म्हणतो तो खूप दुखी आहे, त्याचा भाऊ आणि बायको त्याला मारणार होते.
म्हणूनच त्याने दोघांना गोळ्या घातल्या. वकील विचारतो त्याच्या पायात जीव आहे का आणि तो चालू शकतो का. डेमजेने थेट नकार दिला. आता काही वेळाने न्यायाधीश निर्णय ऐकवणार होते. सर्वांचे श्वास रोखले गेले होते. आता पुराव्या अभावी जजनी डेमजेला सन्मानाने निर्दोषी सोडले. डेमजे आणि त्याच्या लोकांना खूप आनंद होत होता आणि ॲलनचा चेहरा लटकला होता. एका मागून एक सर्वजण डेमजेचे अभिनंदन करतात, अगदी गेलची आईही. कमिशनर ॲलनकडे टक लावून पाहतो, पण ॲलन हे मानायला तयार नाही. त्याच्या जोडीदाराने डेमजेवर विश्वास ठेवला आहे. आता ॲलनने डेमजेला पुन्हा निसटल्याबद्दल अभिनंदन केले. त्या टेबलावर कागदाचा पंच ठेवला होता. ॲलनने तो उचलला. तो डेमजेला सांगतो तो त्याच्यापेक्षा चांगला डिटेक्टिव्ह आहे. डेमजे त्याच्याकडे पाहत होता. त्याला समजले ॲलन काय करणार आहे. ॲलन म्हणतो त्याला माहित आहे त्याने त्याच्या भावाला आणि बायकोला पूर्ण प्लॅनिंग करून मारले आहे आणि त्याला माहित आहे तो चालू शकतो. असे म्हणताच तो डेमजेच्या मांडीवर तो पंच मारतो, पण डेमजे काहीच प्रतिक्रिया देत नाही. त्याऐवजी त्याला पाहून हसतो. ॲलनला मात्र धक्का बसतो. आता हे पाहून पोलीस ॲलनला अटक करतात आणि डेमजे त्याला जाताना पाहत राहतो. आता ॲलनला नेऊन तुरुंगात बंद केले आहे. दुसरीकडे डेमजे त्याच्या घरी पोहोचला आहे. आता ॲलन संपूर्ण रात्र तुरुंगात घालवतो आणि डेमजे त्याच्या घरात. गेलच्या वाढदिवसाचा फोटो त्याच्या हातात होता. तो त्या दोघांवर खूप प्रेम करत होता, पण दोघांनीही त्याचा विश्वासघात केला होता. आता दुसऱ्या दिवशी ॲलनला बेल मिळाली आणि डेमजे त्याच्या घरात उभा होऊन डेमनला खेळताना पाहत होता. आता काही दिवसानंतर जसं कमिशनरनी प्रॉमिस केलं होतं, तो ॲलनला त्याच्या नोकरीवरून काढून टाकतो आणि ॲलन शांतपणे त्याच्या सामानासोबत पोलीस स्टेशन मधून निघून जातो. चित्रपटाच्या शेवटच्या सीन मध्ये डेमजे आणि डेमन आयरिसला बेसबॉल खेळताना पाहतात. या दोघांनाही आयरिस आवडते आणि आयरिस सुद्धा त्या दोघांना खूप प्रेम करते आणि याच हॅपी मोमेंट सोबत चित्रपटाचा शेवटही याच आनंदात होतो.